सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. मोठेवाडीतील मृतांच्या नातेवाईकांना साध्य फाउंडेशनतर्फे मदतीचा हात. दुर्घटनेतील बाधित कुटुंबियांचे विद्याताई मोठे यांनी केलं सांत्वन. जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मरगुबाई यात्रेदरम्यान भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेत्या साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना धीर देत मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत केली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर विद्याताई मोठे यांनी संपूर्ण दुर्घटनास्थळाची पाहणी करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या दुःखद प्रसंगी कुटुंबियांना धीर देताना त्यांनी प्रशासनाने बाधित कुटुंबांना तातडीने सर्वतोपरी मदत करावी, जखमींवर योग्य उपचार व्हावेत अशी मागणी केली. यावेळी मोठे म्हणाले की ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे. यात्रेसाठी आलेल्या निष्पाप भाविकांना अशा प्रकारे जीव गमवावा लागणं ही दुर्दैवी बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत बाधित कुटुंबांना करण्याची ग्वाही यावेळी ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांनी व्यक्त केली. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विद्याताई मोठे यांनी मोठेवाडीमधील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत केली. या कठीण प्रसंगी आपण बाधित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं सांगितलं. यावेळी तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, तालुका संपर्क प्रमुख महादेव हिंगमिरे, पांडोझरीचे सरपंच नामदेव पुजारी, आसंगी तुर्कचे सरपंच मिरासा मुजावर, पैलवान सुरेश टेंगले, दर्याप्पा जतकर, विवेक चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सांगली जिल्ह्यातील मोठेवाडी गावामध्ये मुरगुबाई यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांवरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्याच्यामध्ये 6 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही इथे आलेला असताना आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला आम्ही भेट दिली. त्यांना साध्य फाउंडेशनच्या मार्फत आम्ही आर्थिक मदत केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण परिवाराला आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. संपर्क प्रमुख आमचे योगेशजी जानकर साहेब आणि जिल्हा प्रमुख आमचे विभूती साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या संपूर्ण कुटुंबाला साथ देण्याचे आणि मदत करण्याचे आमच्या हातामध्ये कार्य हाती घेतलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्या पूर्ण परिवाराकडून आणि साध्य फाउंडेशनकडून भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करते आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. आज जत तालुक्यातील मोठेवाडी गावामध्ये आमच्या शिवसेनेच्या नेत्या विद्याताई मोठे या आज दौऱ्यावर आले असता जे 2-3 दिवसापूर्वी वादळी वारा सुसाट या ठिकाणी मोठेवाडीच्या मरगुबाई देवस्थानच्या ठिकाणी झाला, त्या वादळी वाऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी जी भाविक लोक यात्रेकरिता या ठिकाणी उपलब्ध आलेली होती त्या भाविकांच्यावरती ही समोरची भिंत पडून जवळजवळ 4 ते 5 6 भाविक भक्त या ठिकाणी मृत पडलेले आहेत. बरेच भाविक आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत, त्यांच्यावरती उपचार चालू आहे. सदरची घटना समजताच आमच्या नेत्या विद्याताई मोठे या घटनास्थळावरती येऊन मृत कुटुंबांच्या नातेवाईकांची भेट घेऊन देवस्थानच्या ठिकाणी येऊन या ठिकाणी पूर्ण पाहणी केलेली आहे. जी शासनाकडून मदत मिळणार आहे त्या मदतीच्या अधिक प्रयत्न करण्यासाठी त्या शिंदे साहेबांच्याकडे प्रयत्न करणार आहेत. आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते साहेब देखील 2 दिवसापूर्वी या ठिकाणी आलेले होते. आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख योगेशजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या पुढच्या काळामध्ये ज्या मृत कुटुंबांना अर्थसहाय्य मिळणार आहे त्या अर्थसहाय्य अधिक प्रमाणात मिळण्यासाठी विद्याताई मोठे या निश्चित प्रयत्न करणार आहेत. त्या जत तालुक्यामध्ये मोठेवाडी गावात आल्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीनं आणि सर्व तालुक्याच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. आपल्या आज या मोठेवाडी गावामध्ये या शिवसेनेच्या नेत्या विद्याताई मोठे, अंकुशजी हुवाळे साहेब व त्यांचे सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित झाले आणि साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी या कुटुंबाला मदत केली, या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला.
त्यांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं व इथपर्यंत आणून त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झाल्याबद्दल या सर्वांचं मी मोटेवाडी, पांडुसरी, आसंगी तुर्क या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार